आपल्या सोबत मंत्री प्रताप सरनाईक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. सर, आपण बघतोय की प्रत्येक मंत्रिपदाच्या वेळी, प्रत्येक विस्ताराच्या वेळी प्रताप सरनाईक नाव चर्चेत यायचं, मात्र ऐनवेळी ते नाव कट व्हायचं. त्यामुळं तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी संयम दाखवण्यात आला. अलीकडे तसं बघायला मिळत नाही. आणि तेच म्हणणं आहे, आज म्हणजे मी जेव्हा काल आणि आज चॅनल बघत होतो तर प्रत्येक नाराज जे काही आमदार आहेत ते आपली नाराजी व्यक्त करत होते. आणि ज्या व्यक्तीनं आपल्याला बनवलं, ज्या व्यक्तीनं आपल्याला ह्या ठिकाणी आणलं, ज्या व्यक्तीनं आपल्याला हे सर्वोच्च जे स्थान असतं ते स्थान प्रदान केलं, त्याच्याविषयी काही चुकीचं बोलणं हे योग्य नव्हे. आता बघा, 3 टर्मचा मी आमदार होतो, एवढ्या मोठ्या मताधिक्याने 84,000च्या मताधिक्याने गेल्या निवडणुकीत सुद्धा विजय झालो होतो. ह्या निवडणुकीत 1,08,000 मतांनी विजयी झालो. म्हणून मला ह्या 3 टर्मला आमदार झाल्यानंतर वाटत नव्हतं का मी मंत्री व्हावं. TV चॅनलच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातम्या येत होत्या, खुश व्हायची, घरची लोक पण खुश व्हायची, परंतु मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी कधी नाराज झालो नाही. किंवा मला तर गेल्या टर्ममध्ये काही लोकांनी आश्वासन सुद्धा दिलं होतं की तुम्हाला मंत्रिपद करू. पण ठीक आहे, काही गोष्टी असतात, काही अडचणी प्रमुख जे पक्षाचे असतात त्यांना असतात, आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते आपल्याला देतच असतात. आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेब, ते तर देणारे आहेत. त्यांनी कधीच घेतलं नाही. माझा 30-32 वर्षाचा त्यांचा प्रवास एकत्रितपणे आहे. आम्ही महापालिकेत नगरसेवक म्हणून एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत लोकांना दिलेलंच आहे. कितीतरी लोकांना त्यांची उजाडलेली घरं त्यांनी बसवलेली, कितीतरी लोकांचा राजकीय प्रवास बंद झालेला त्यांनी परत चालू केलेला आहे. अशा व्यक्तीवर विश्वास दाखवणं गरजेचं असतं. श्रद्धा आणि सबुरी आहे ना, त्याचं फळ भविष्यामध्ये निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याला मिळेल याचा मला विश्वास आहे. जे नाराज आहेत, म्हणजे जे आपली नाराजी आणि खंत व्यक्त करतायत, त्यापैकी तुमचे देखील काही निकट, म्हणजे त्यांच्यासोबत सगळे तुमचे काही लोकांशी बोलले का? विजय शिवतारे माझे अतिशय जवळचे मित्र आहे. प्रकाश सुर्वे माझे तर बालमित्र आहेत. केसरकर साहेब वगैरे तर विचारे अतिशय चांगल्या अंतकरणाने त्यांनी भावना, आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे जे नाराज आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही नाराजी आहे ती मीडियाच्या समोर व्यक्त न करता आपली काही भावना असेल ती पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे व्यक्त करा. तुमचे विचार काय आहे ते त्यांना सांगा, त्यांना भेटा. आज तेही मुख्यमंत्री होते, आज त्यांच्याकडेही उपमुख्यमंत्री पद आलं म्हणून ते पण नाराज असणारच. तर थोडंसं त्यांचाही विचार करा, त्यांच्याही भावनांचा विचार करा. आपण आपलाच विचार करत बसलो आणि आपल्यालाच काय हवं आहे हे मागत, त्यांच्याकडे सगळं काय मागत बसलं, पण त्यांना पण कोण कोण काय देतं याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब प्रत्येकाला निश्चितपणे स्थान देतील चांगल्या प्रकारचं, अशी मला खात्री आहे. तर आपण बघतोय शिवसेनेच्या वतीनं प्रताप सरनाईक यांनी जे नाराज आहेत त्या नाराजांना कानमंत्र दिलाय आणि श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला प्रताप सरनाईक देताना बघायला मिळते. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.